उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी नागपुरात राज्य सरकारला इशारा दिलाय। उपवर्गीकरणाला आमचा कायम विरोध राहील अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली आहे। जनगणना करून सर्व समाजाची लोकसंख्या निश्चित झाल्यानंतरच निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच बदर समितीऐवजी सर्व समाजाचे प्रतिनिधित्व असलेली समिती नेमावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय। पाहुयात नेमकं काय म्हणाले। उपवर्गीकरणाला आमचा विरोध। आमचं म्हणणं असं आहे की पहिल्यांदा जनगणना होऊ द्या। जनगणना झाल्यानंतर कुठला समाज किती लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आहे ते बघू द्या। त्याच्यावर शासनानं बदर समितीच्या आयोगाच्या ऐवजी त्याने सगळ्या समाजातल्या लोकांची एक समिती नेमावी आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी बघावं की बाबा कुठल्या समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे आणि त्याप्रमाणे मग त्यांनी जो ठराव जो काय अभ्यास केलेला असेल त्या अभ्यासानुसार आपल्याला ठरवावं लागेल की या जातीची संख्या एवढी, या जातीची संख्या एवढी, या जातीची संख्या एवढी आणि त्या जातीच्या संख्येनुसार नेमकं काय करावं हे बघायला पाहिजे। पण त्याच्या अगोदर जी जनगणना झाली पाहिजे, ती जनगणना होणं आवश्यक आहे। तोपर्यंत हे बदर समितीनं जे काही ठरवलेलं आहे ते सगळं जरा तुर्तास बाजूला ठेवावं आणि जनगणना झाल्यानंतर त्या संबंधीचा विचार या समितीमध्ये जे काही शासन धोरण ठरवणार आहे त्या धोरणानुसार आम्ही। उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर चंद्रकांत हंडोरे यांनी सरकारला स्पष्ट इशारा दिला असून जनगणना आणि सर्वसमावेशक समितीची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे। या मागण्यांकडे सरकार कशा पद्धतीने पाहतं आणि पुढे काय निर्णय घेतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।